2018 पासून आज 2025 मध्ये आहोत। अध्यक्ष महोदय, मी 7 वर्ष या प्रश्नाचा मागे आहे। मुंबई शहरामध्ये जसं तुम्ही म्हाडाला अधिकार दिलाय, सेस बिल्डिंगला जर त्या मालकांनी डेव्हलप नाही केली तर तिकडचे भाडेकरूंच्या वतीने म्हाडा ते एक्वायर करते आणि म्हाडा अध्यक्ष महोदय जे लँडलॉर्ड आहे त्याचाही स्टेक रिझर्व करते आणि बिल्डिंग बांधते। अध्यक्ष महोदय, उपनगराची दशा काय आहे? आमचा वालीच कोण नाही अध्यक्ष महोदय। मुंबईच्या उपनगरचा कोणीच वाली नाही अध्यक्ष महोदय। या परिस्थितीमध्ये जसं सन्मान्य सदस्य मिहिर कोटेच्या म्हणाले, माननीय मंत्री महोदय, माझ्या विभागात सुद्धा जवळजवळ 13 बिल्डिंग आज 5, 7, 10 वर्षापासून तोडून पडल्या आहेत। लँडलॉर्ड बांधत नाही। आपण प्रोव्हिजन केलं की 1 वर्षाचा आत नाही बांधायची सुरुवात केली, 5 वर्षाचा आत बांधून नाही झाला तर त्यांना स्वतंत्र देण्यात येणार। पण DCPR मध्ये याचा कुठलाही अध्यक्ष महोदय उल्लेख नाही। कुठल्या पद्धतीने बांधणार, कोण बांधणार, त्याचा रिझॉर्ट कोण करणार? ते लँडलॉर्ड टेनेंट बिचारे 100-150 फूटच्या घरामध्ये राहतात। त्यांना अध्यक्ष महोदय ऐपत असते तर फ्लॅटमध्ये गेले असते। ते कुठून स्क्रुटिनीचे पैसे भरणार, कुठून प्रीमियमचे पैसे भरणार, कुठून कन्सेशनचे पैसे भरणार, कुठून डेव्हलपमेंट चार्जेस भरणार? काही अध्यक्ष महोदय नाही आहे। माझी अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये ठोस आज निर्णय झाला पाहिजे अध्यक्ष महाराज। हा केवळ इन्फॉर्मेशन नाही, मी परत सांगतो, हे माहिती देण्याचा सभागृह नाही आहे, न्याय देण्यासाठीचा सभागृह आहे। अध्यक्ष महोदय, आज फैसला झाला पाहिजे या संदर्भामध्ये। सरकार पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अशा ज्या इमारती उपनगरामध्ये असतील ज्यांना लँडलॉर्ड बांधत नाही आणि भाडोत्यांची ऐपत नाही, त्यासाठी म्हाडाला स्वतंत्र प्राधिकरण जे मुंबई शहरात आहे त्यांना ते अधिकार प्रदान करतील। मकान मालकाचाही ते स्टेक रिझर्व ठेवतील आणि भाडोत्रींनाही न्याय मिळेल अशा पद्धतीचा कायदा बदल करून डिसेंबरच्या अधिवेशनात सरकार आणणार, असा ठोस उत्तर मंत्री महोदय देणार का, असा माझा प्रश्न आहे। महोदय, मी सुरुवातीलाच सांगितले की हा अतिशय जटिल प्रश्न आहे। जे विकासक अशा पद्धतीची बिल्डिंग बांधायला घेतात ते त्याच्यानंतर त्यांचं भाडं पण देत नाहीत। हा एक गहन विषय बनलेला आहे आणि त्याच्या संदर्भात योगेश सागर साहेबांनी जी भूमिका मांडली त्या संदर्भात कायदा करण्याची भूमिका पुढच्या अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल। चला, लक्षवेधी